करायचे. मुगाचं वरण करण्यासाठी आपण इथं डाळ हाटून घेतलेली आहे. शिजवल्यानंतर हळद घालून थोडीशी शिजवली डाळ आणि ती थोडी हळद घातली, थोडं तेल घातलं होतं शिजताना, कोथिंबीर घेतली, लसूण घेतला आहे. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची. मोहरी जरा जास्त घालायची. मोहरी चांगली फुटू द्यायची. साधारण 1 मोठा चमचा मोहरी घालायची आपल्याला. मोहरी फुटल्यानंतर लसूण घालायचं. घातल्यानंतर थोडी हळद टाकायची. त्यानंतर आपण मुगाचं जे डाळ शिजवलेली होती ती घालायची आपल्याला. यामध्ये डाळ शिजत असताना आपण 2-4 हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या शिजायला. हिरव्या मिरच्या टाकून खूप वरण छान लागते मुगाचं. आता आपल्याला कोथिंबीर घालायची यामध्ये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल तिखट घालू शकता, पण मी इथं हिरव्या मिरच्याच घातल्या शिजत. त्यानंतर आपल्याला इथे थोडं पाणी घालायचं. आता आपल्याला वरणाला चांगली उकळी येऊ द्यायची. वरणाला उकळी आल्यानंतर आपलं मुगाचं वरण तयार होईल. साधी सोपी रेसिपी, झटपट आहे आणि खूप छान लागतं. यामध्ये वाटलं तर आता आपण टोमॅटो घातलेला आहे. वरणाला उकळी आलेली आहे. आपलं मुगाचं वरण तयार झालेलं आहे. आपलं मुगाचं वरण छान असं तयार झालेलं आहे.